बॉलरने वाईट चेंडूने सुरुवात होते. अनुज गोलंदाजी करतो. अनुज निर्माव चेंडू नो चेंडूने आता मात्र सुरुवात होते. नो चेंडू आहे. निश्चितपणे लाईन नो असणार आहे. कोणला घेऊ? कोणला? बॉलरला. सामना थांबवायचा जरा. आता मात्र दांडी गोल करतोय. चांगला चेंडू अचूक टप्प्यावर गोलंदाजी. यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू काय पॅटच्या टप्प्यात आला नाही. बॅट्समनने गिरी दांडी गोल. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पाहूया. नक्कीच संधी आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनुजच्या माध्यमातून. आता मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता परंतु थोडासा वेग जास्त आहे. फुल टॉस चेंडू त्याचा फायदा उठवू शकतो. सिंगल नवीन समाधान मानावं लागतंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातला अनुजचा. सुंदर गोलंदाजी केली आतापर्यंत अनुजने. आपल्या संघासाठी पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेकणार. दोन धावा संघाची वार्षिक धावसंख्या झालेली आहे 6. शेवटचा चेंडू अनुजच्या षटकातला पाहूया. अनुज बॉल अनुज चूक करतोय. आता मात्र एक अनुभवी फलंदाज आहे. षटक संपते. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 8. निलेश शिंदे कुठे असते त्यांनी कॉमेंट्रीचा संपर्क साधायचा. निलेश शिंदे. प्रदीप प्रदीप पाठी आहे. चांगला गोलंदाज आहे. कसा जातोस सुंदर गोलंदाजी. धावचीची संधी आहे. ज्याच्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते तनुजाच्या माध्यमातून. टोले चांगला खेळाडू आहे परंतु आज काही त्याला सूर गवसत नाहीये. थोडस प्रमोशन केलेलं आहे या ठिकाणी टोले होतं. प्रदीप याचा पुढचा चेंडू. फुल टॉस चेंडू आहे. त्याचा काही फायदा उठवू शकला नाहीये फलंदाज. एका धावेने समाधान मानावं लागते. पुन्हा एकदा अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत प्रदीप याच्या षटकातले. संघाची धाव संख्या झालेली 12.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे प्रदीपच्या षटकातला. स्वतःचा चेंडू चांगला या ठिकाणी प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 13. पूर्णपणे रोखण्यात यश आलेले आहे प्रिशा 11 संघाला. निलेश शिंदेकडे असलेले मंदिरात यायची कृपा करी. निलेश शिंदे फलंदाजी चौक्याच्या स्वरूपात. गोलंदाज सौरभ. इथं उभा आहे. इथं पुढं काय म्हणणार मग आपल्याकडे दुकान नाही इथं. सौरभ याचं चांगलं स्वागत केलंय चौकाराने. सौरभ याचं वेलकम केलं या ठिकाणी. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रिशा 11 संघाकडून. आता मात्र शेवटचं षटक हाणामध्ये षटक आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय. धावची संधी होती परंतु सुखरूप आपल्या क्रीजमध्ये परततोय. या पुढचा चेंडू सौरभ याचा डेड बॉल आहे. आता मात्र या ठिकाणी बाद होतो. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. संघाची धाव संख्या झालेली आहे 18. सौरभ सुंदर गोलंदाजी केले. एक चौकार नक्कीच आपल्या षटकामध्ये खर्च केला होता परंतु त्यानंतर एक चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो सौरभाच्या माध्यमातून. उलटा चेंडू आता निश्चितपणे शेवटचा चेंडू निश्चितपणे फुलटॉस होता. चौकार या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळू शकला असता परंतु थोडीशी घाई आपल्याला पाहायला मिळाली. प्रिशा 11 पाहायला मिळतं. गौरव याला पूर्णपणे दखलून ठेवले. पाहूया पुढचा चेंडू प्रत्येकाचा. सुवर्ण चेंडू निश्चितपणे अवांतर धावेत एका धावेची भर पडते. चेंडू पुन्हा चांगली प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत प्रत्येकाच्या षटकातले. सुंदर गोलंदाजी मित्रांनो. प्रत्येकाने सलग 3 ते 4 चेंडू मला वाटतं ब्लॉक वरनं फेकले होते. तितकं चांगलं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळते गौरवच्या बॅट मधून. सुंदर फटका. पुन्हा एकदा एका चांगल्या चेंडूवर चांगलं उत्तर. 4ला 5 झाला. पाहूया पूर्ण हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर सुंदर अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. अरे सौरभ खेळ. सौरभ खेळ मारशील. खेळ फुल. सौरभ सौरभ आता मात्र स्ट्राईक वर आहे. सौरभ 22 एक्स्ट्रा भेटेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे प्रत्येकाच्या षटकातला. वाईट टाकेल मग. चांगला फटका. पुन्हा एकदा एक धाव. 7 झाला. षटक सोम सोम. संघाची धाव संख्या झालेली आहे 13. सोम कुलदीप आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळते रोमांचक सामना. इकडे नाही काय डायरेक्ट बाहेर नाही. बाहेर लागून उरा नाही. बाहेर गेलं तर डेली नाही फक्त बॅट ऍक्शन पाहिजे. अरे डेली आहे बॅट फिरव. डेली नको.
अरे एकटे टाकले की बरं. सौरभ खेळण्यासाठी सज्ज आहे. निश्चितपणे deliberate. त्याला पायाला टाकेल. हे अरे पाय धरून टाकेल बोललो पहिलंच तुला भोसडीच्या तुमारीचा झाला क्रॉस खेळ बघतोय. रन चालू ठेव फक्त. मुस्कर पडला सर गेला नाही तेजस विकेट आहे 6 चेंडू 6 धावांचं समीकरण बनतंय. तेजस चेंडू फेकण्यासाठी सज्ज आहे. पाहूया तेजसचा पहिला चेंडू लॉक होता चेंडू आहे. आई धाव प्रयत्न चांगला आहे. एक धाव या ठिकाणी तिसऱ्या धावेचा पंचांकडे अपील मात्र जोरदार या ठिकाणी. मला खेळू शकतोस का नाही ह्याला जर सोमदाला बेटो सोमदा बाद निश्चितपणे बाद. धावांची आवश्यकता आहे. 16 स्ट्राईक वरती आहे तेजस. पुढचा चेंडू तेजसचा पुढचा चेंडू आता त्याला काढून सांग गौरव ये काढून या ठिकाणी मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट झालेला आहे. चांगलं catch केलं या ठिकाणी व्हाईटला सौरभ याने. तुझा गेम खेळ आता मात्र 4 चेंडू 2 धावा. निर्णायक चेंडू तीनला एक काढून घे काढून घे एका धावेची गरज. आता मात्र काढून घे. आला चल झाला निश्चितपणे या ठिकाणी शाबास. थोडीशी चूक करतोय यष्टीरक्षक आणि हा सामना निश्चितपणे इंद्रधनु संघाने जिंकलेला आहे. अरे भिकार यापुढील होणारी लढत जयभंडारी